शिंदखेडा तालुक्यातील दुर्गा सॉमिलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात लिंबाच्या झाडांची तोडून या वखारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे झाडे आले कुठून ते संबंधित नाकेदार व वनक्षेत्रपाल यांना दर महिन्याला लाखो रुपये हप्ता दिला म्हणून असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे। झाडे लावा झाडे जगवा म्हणतो, पण शिंदखेडा वन विभागाकडे झाडे लावा झाडे तोडवा आणि 2 नंबरमध्ये विकावे अशा घोषवाक्य आहे। यावर जिल्हा वनक्षेत्रपाल वन अधिकारी काय लक्ष देणार? त्यांना देखील मोठ्या प्रमाणात हप्ता पोहोचल्याचं सिद्ध होतंय, कारण त्यांना अनेकांनी तक्रार दिल्या। त्या तक्रारीवर संबंधित धुळे जिल्हा वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाकपणा केला आहे। त्यांना शिंदखेडा तालुक्यामधून शिरपूर तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात हप्ते पोहोचत असल्याचं बोललं जात आहे। मग अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वनमंत्री विभागाकडे सखोल चौकशी होणार का? त्यांच्या कामांचा पंचनामा होणार का? अशा कर्तव्यात कसूर ठेवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, अशी विचारणा होते आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.